नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समितींमधील कापसाचे बाजारभाव बघणार आहोत। पुलगाव बाजार समिती असेल, सेलू बाजार समिती असेल, मानवत बाजार समिती असेल, हिंगणघाट बाजार समिती असेल, इत्यादी बाजार समितींमधील कापसाचे बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिली बाजार समिती आहे राळेगाव। आवक आहे 1420 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव 7000 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8630 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे सावनेर। सावनेर या ठिकाणी कापसाची आवक आहे 800 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव 8000 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे जवळपास 8000 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे पुलगाव। पुलगाव या ठिकाणी कापसाची आवक आहे 973 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव 6600 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे जवळपास 9000 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट। हिंगणघाट या ठिकाणी कापसाची आवक आहे 3800 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव 7000 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 9000 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे ती म्हणजे सिंधी सेलू। सिंधी सेलू या ठिकाणी कापसाची आवक आहे 942 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव 7935 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8100 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव। मारेगाव या ठिकाणी कापसाची आवक आहे 138 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव 7830 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8430 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे वरोरा। वरोरा या ठिकाणी कापसाची आवक आहे 195 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव 7000 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8550 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे उमरेड। उमरेड या ठिकाणी कापसाची आवक आहे 792 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव 7000 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8560 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती। भद्रावती या ठिकाणी कापसाची आवक आहे 148 क्विंटल। कमीत कमी बाजारभाव 6000 तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8450 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक